शिक्षक संघटनांच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एकदा जोरात करण्यात आले पाहिजे. महिलांची उपस्थिती आहे. एकच मिनिट बोलतो ऐका. आपण कशासाठी आलो हे माहितीये का? सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला जो जाचक आदेश दिलाय की या ठिकाणी तुम्हाला 2 अटॅम्पमध्ये 2 वर्षात टीईटी करणे बंधनकारक आहे. मला असा प्रश्न आहे शासनाला, जर 25 वर्षापासून शाळा शिकवत असलेला आमचा गुरुजी, आमचा शिक्षक 25 पिढ्यांना समृद्ध केलंय, 25 वर्ष गुणवत्ता देतोय आणि आज तो अपात्र ठरतोय कारण तो त्या ठिकाणी काही फॉर्म्युले पाठ करेल, काही प्रश्न पाठ करेल आणि मग तो पास झाला की तो पात्र होईल, अन्यथा तो अपात्र आहे. हा कुठला नैसर्गिक न्याय आहे? जर तो 25 पिढ्यांपासून कौशल्य देतोय, अनुभव देतोय, ज्ञान देतोय आणि आज मात्र तो अपात्र ठरतोय, अशा या जाचक आदेशाविरोधात आपण एकवटलोय. आता जर शासनाला जाग आली नाही, आता जर ही टीईटी रद्द केली नाही तर यापुढे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने सामोरं जाऊन शासनाचा निषेध करावा लागेल. त्यासाठी आपल्याला सर्वांना पुन्हा एकत्र यावं लागेल. आज आपण एकत्र आलात अशाच पद्धतीने संच मान्यता हा सर्वात मोठा विषय आहे. यासाठी सुद्धा आपल्याला एकत्र यावं लागेल. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. धन्यवाद.